चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा भव्य रोड शो। महाकाली मंदिर दर्शनानंतर अंचलेश्वर गेटपासून रोड शोची सुरुवात। आमदार मुनगंटीवार व आमदार जोरगेवार मुख्यमंत्र्यांसोबत एकाच रथावर। भाजपचा झेंडा फडकवा, भ्रष्टाचारी सत्ता नको, मुख्यमंत्र्यांचे आवाहन। चंद्रपूर शहर मनपा निवडणूक भाजप पक्ष प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात रोड शो केला। चंद्रपूरच्या देवी महाकाली मंदिरात दर्शन आशीर्वादानंतर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरातून या रोड शोचा प्रारंभ झाला। विशेष म्हणजे गेले महिनाभर पक्षांतर्गत मतभेदामुळे चर्चेत राहिलेल्या आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत उजव्या डाव्या बाजूला निवडणूक रथावर उपस्थित होते। चंद्रपूर शहरातून 3 किलोमीटरचा हा रोड शो करून मुख्यमंत्र्यांनी मनपातील विजयासाठी शहरवासियांना मताशीर्वाद मागितले। विजय संकल्प यात्रेच्या समारोप प्रसंगी शहरातील ऐतिहासिक जटपुरा गेट येथे मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही वर्षात भाजपची सत्ता असताना चंद्रपूर महानगरपालिकेसाठी विविध विकास निधी आणून शहर विकास साधला असून येत्या निवडणुकीत मनपावर भाजपचा झेंडा फडकवा, भ्रष्टाचारी दलाल अनाचारी सत्ता आणू नका असे आवाहन केले। आज ज्या प्रकारचा रोड शो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी बघितलं, मी आता दाव्याने सांगतो, चंद्रपूरवर भाजप शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं आपण बघतो। मागच्या काळामध्ये आमचे सुधीर भाऊ हे पालकमंत्री असताना, हंसराज भैया खासदार असताना, जोरगेवारजी आमदार म्हणून यांनी या चंद्रपूर जिल्ह्याचा आणि चंद्रपूर शहराचा एक प्रकारे चेहरा बदलवण्याचं काम केलं। या ठिकाणी जर चंद्रपूरमध्ये काही दिसत असेल तर त्याचं श्रेय हे भाजप शिवसेना महायुतीलाच आहे। या महायुतीशिवाय या चंद्रपूरमध्ये कोणी काम केलेलं नाही। पिण्याच्या पाण्याची योजना असेल, भुयारी गटाराची योजना असेल, रस्त्यांची योजना असेल, पथदिव्याची योजना असेल, शिशोरीकरणाची योजना असेल, 16,000 लोकांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचे विषय असेल, प्रधानमंत्री आवास योजनेतला खरं देण्याचा विषय असेल, चंद्रपूर शहर बदलण्याचं काम हे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वात आमचे सुधीर भाऊ, आमचे हंसराज भैया, आमचे किशोरजी यांच्या नेतृत्वात झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं। आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलोय। आता तर आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरांकरता 50,000 कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत। आता हा पैसा चंद्रपूरला देखील आम्ही आणणार आहोत। पण चंद्रपूरला आम्ही पैसा आणला आणि इथे महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले, या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले, अनाचारी बसले, दुराचारी बसले तर चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, चंद्रपूरचा काया पालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर हे चंद्रपूर बनवण्याकरता आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्कामोर्तब करावं। येत्या 15 तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल तिथे कमळ आणि जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे धनुष्यबाण या पटना आपण दाबाव्या। चंद्रपूरच्या जनतेला माझा आव्हान आहे, चंद्रपूरकरांनो 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या। 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती घेईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि मला